कमबॅक व्हिडिओ मध्ये पुढे आणि इकडे नावडीला आपल्या अर्थाने आपल्याला काच तर पुसायला लागणारच आहे. पाळ जी रात्री कधी थंडी होती ते एवढे सगळे व्हरायटी जाणार. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये की कमबॅक व्हिडिओमध्ये. कारण दोन मोठे रिझन्स आहेत. पहिला म्हणजे मी भरपूर दिवस ब्लॉग नाही टाकलाय आणि दुसरा रिझन तोच आहे मी का नाही टाकलाय. तर त्याच्यात मग दोन रिझन आहेत. पहिला आहे माझा आळसपणा या 2 महिने खच्चन आणलाय. कारण तुम्ही बघू शकता जो लास्ट ब्लॉग आलाय तो जरी जानेवारी मध्ये आला असला तरी तो शूट झाला होता नोव्हेंबर मध्ये, म्हणजे नोव्हेंबर एंडिंगला किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये शूट झाला होता जेव्हा आम्ही पन्हाळ्याला गेलो होतो. पण तो एडिट वगैरे अपलोड मी केलाय जानेवारी मध्ये. मग बघू शकता मी किती आळसावलो होतो 2 महिने. दुसरं रिझन असं होतं की मी आता पर्स्युइंग म्हणजे माझं क्वालिफिकेशन आता इंजिनिअरिंग आहे, म्हणजे पर्स्युइंग करतो चालू आहे. तर त्याच्यामुळे माझ्या सेम वगैरे लागली होती जानेवारी महिन्यात. तसं मला कुठे बाहेर जाताना आलं, काही शूट करताना आलं काही. आज आहे 1 फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे. तर म्हटलं जरा कमबॅक ब्लॉग बनवूया. तर आता आलोय मी संगमेश्वरला. मी एकटाच नाही तर माझे मम्मी पप्पा पण आलेत. मी कालच आलो होतो इकडे जरा कामानिमित्त. तर आज जरा बाहेर पडलोय. आता सकाळ म्हणू शकत नाही, दुपार झाली, ऑलमोस्ट 1 वाजायला आलेला आहे. मी जरा देवळात चाललोय. देवळातून मग बघूया आपल्या एका जागी काही वस्तू घ्यायची आहे, ती भेटली तर आजचा संध्याचा प्लॅन आहे तो सक्सेसफुल होईल. माहित नाही तुम्हाला कळलं की नाही, पण मी गाडी इकडे आज टनलची इकडे खाली लावली होती जिकडे आता काम चालू आहे. मी जिकडे राहतो ती ऑलमोस्ट हायवेला लागून आहे आणि त्याच्यामुळे गाडी जर हायवेला लागली की या उन्हात बेकार तापते, म्हणजे प्रचंड विचारू नका. माझा मोबाईल पण एवढा तापला होता गाडीतून, तर मला 2 मिनिटात थांबायला लागलं शूट घ्यायला. तर आता आलेलो आहे आपण मंदिरात, राखमाई मंदिरात. गाडी आता पण मी उन्हातच लावली आहे कारण इकडे कुठे सावली भेटली नाही मला लावायला आणि खाली पण नव्हती, इकडे अजून प्रचंड ऊन होतं. काच खाली केले व्हेंटिलेशन साठी, पण तरी काही उपयोग नाही कारण का जर जास्त काच खाली गेले तर धूळ जाऊ शकते. तर हा आहे आपला मुंबई गोवा हायवे, जो आता इकडे पुढे संगमेश्वर आणि इकडे नावडी लागतं जिकडे मी राहतो. आणि इकडे मध्ये हे जाखमती मंदिर आहे. हे मी आज सांगतो तुम्हाला माझ्यासाठी स्पेशल आहे. मी जेव्हा आम्ही दिवाळीला इकडे गावी असायचो किंवा काही सण असायचो तर पहिलं पाया पडायला आम्ही यायचो हा जाखमती मंदिरात. आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा हा रस्ता आता बनतोय. इकडे खाली रस्ता असायचा आणि इकडे जिना असायचा, ही पायवाट असायची आणि इकडनं चढून मंदिरात जायला लागायचं. आता गाडी पण येते तर सोडा विषय, आता दारात गाडी येऊ शकते. आता म्हणजे रस्ता जो काय किती वरती आलाय तो ऑलमोस्ट मंदिराच्या लेवलला आलाय. तर असं काही हे जाखमती मंदिर आहे जे की मुंबई गोवा हायवे वरतीच आहे. आणि सोबतच वर्धा आणि दिवे आणि इतर काही देवांचं तिकडे स्थापन केलेलं आहे. तिकडे तुम्ही नक्की दर्शन घेण्यासाठी थांबू शकता. कारण काच तुम्हाला गाणी दिसत असेल कारण भरपूर माती होती आणि मी डायरेक्ट वायपर मारल्यामुळे सगळं तमाम झालेलं आहे. तर पहिलं काम आपलं हेच आहे की जरा गाडीवर पाणी मारून घेऊया. चला. गाड्या कशा नाही जाणवणार, असं एवढी धूळ असेल रस्त्यावर आणि एवढे ट्रॅफिक असेल तर मी जरी आता म्हटलं गाडी धुवूया तरी तोच वांदे होणार आहेत की परत धूळ लागणारच आहे. पण आपल्याकडे अर्थाने आपल्याला काच तर पुसायला लागणारच आहे. त्याला आपल्याला काय करता येणार नाही का या विजिबिलिटीने कुठे जाता येणार नाही. मला माहिती मला सर्दी झाली, पण आता या गरमीत 30 डिग्रीच्या वर हे ठीक आहे. ही आहे लस्सी घेतलेली आहे, ती पण फ्रोझन घेतलेली आहे मी, ती पण आता वितळली आहे बघा. 3 hours later. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे. पाठी बघू शकता तर पालं वगैरे घेतलेलं आहे, पिशवीत ठेवलेलं आहे पाठी. तोपर्यंत म्हटलं जरा गाडीला पण पाणी मारूया. तर गाडीला पण पाणी नुसतं मारलेलं आहे, धुतलेली नाही. पाठची काच अजून तशीच आहे पाठी, पण पुढच्या काचेला जरा पाणी मारलेलं. पुढची काच गरजेची आहे, पाठची काच पण हवी नसलेली सध्या चालते. आता प्लॅन काय तर मी तुम्हाला सांगितलं नाही. तर जो पाठी जी तुम्ही पिशवी बघताय ना तीच भेटणं मुश्किल होतं आणि ते भेटल्यामुळे ऑलमोस्ट प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. बाकी आता पुढे जाऊन बघू. ते पाळं घेतलेले आहेत. पाळं जी पोपटी आपण करायची, हा आपल्याला आज जायचं पोपटी करायला, जी म्हणजे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो पोपटी हा प्रकार काय असतो. तर तो प्रकार करायला ही गोष्ट महत्वाची असते आणि ती आपल्याला सक्सेसफुली भेटलेली. आता बघू.
जरा वेगळ्या जागी गाडी लावली नाही तर मी तिकडे पुढे लावतो, कारण का भरपूर अजून ऊन आहे. आता की 4-3:30 वाजले, अजून ऊन पडले आणि धूळ असल्यामुळे रस्त्याला तिकडे गाडी झाडाखाली माझ्या आता संगमेश्वरातून निघालो तरी एक 5 वाजले आम्हाला निघायला. आता 6:15 झाले. 5 वाजले तरी मार्केटला वगैरे काम होतं मम्मीचं, ते करून. तर पप्पांचं जरासं काम असल्यामुळे जरा आज डायव्हर्जन घेतलेलं आहे आणि माकडे फिरतात. तो आता बघा यायला. तर गुगल मॅप पण तोच रस्ता सजेस्ट करतो, उक्षी डिंगणी करबुडे मार्गे जो आपण रत्नागिरीत एंटर करतो. कारण तो बाहेरचा रस्ता एवढा खराब झाला की मोस्टली गुगल लोकांना हाच सजेस्ट करतो. आणि तर आमचा काय प्लॅन होता 5:30-6 पर्यंत जायचा रत्नागिरीत, कारण का पोपटी वगैरे लावायचे होते. त्याच्या आधी जरा सनसेटचा फील घ्यायचा होता, पण सनसेट इकडेच भेटला ऑलमोस्ट. ते आता आमच्यासोबत कोण काय यांकी फॅमिली ते आम्हाला तिकडे जॉईन करतील आय गेस, किंवा मध्ये कुठे भेटलो तर ते सुद्धा आमच्या टचमध्ये आहेत. जेव्हा मी इकडे निघू तेव्हा ते घरातनं निघतील. कुठे जास्त लांब नाही, रत्नागिरीचा एंड आहे जो भगवती किल्ला आपला, तिकडेच जायचं आहे. तर आता निघालं साईटवर ना, जरा उशीरच झाला, काळोख झाला ऑलमोस्ट. आता 6:15 7:30 झाले. त्या दोघी येतात तरी 8 वाजले नाही म्हणता. बहिणीनं घेतलेला आहे. आता निघूया, बॅगा जरा पाठी आणि मग निघूया. तर पोहोचलेलो आहे डेस्टिनेशनवर आपल्या. इकडे लावायचे पोपटी बघा. ही अंकित दादाची गाडी इकडे उभी आहे, आपली गाडी तिकडे. पेपर असून आली. काय वाटायला पाहिजे. मी बोललो होतो पेपर आहे तर अभ्यास कर. हाय माणूस आहे. हा बरोबर आहे की नाही रे? काय पेपर असेल तर अभ्यास करायला पाहिजे की नाही? आज ह्याची बली जाणार आहे आधी, कारण काही असं असं ठेवलं जाईल त्याच्यावर. काय सुधरत नाही इकडे, नुसते मोबाईलवर बसलेत. ती असू दे, मग मोबाईलवर काय तिचं काम आहे? एक्झाम अभ्यास करत बसेल गप. आणि बाकीचे काम चालू आहे तिकडे, सॉर्ट आउट करतात गोष्टी. तिकडे जायचंय, तिकडे कुठेतरी. A few moments later. लागला थांबा. या 3 पायऱ्या आहेत, तरी यांना वरतून उड्या मारायच्या आहेत आणि नंतर घसरायचंच आहे. आज पडायचंच आहे तुम्हाला. हा, तर मी बाहेर निघालोय काहीतरी स्नॅक्स आणायला, जोपर्यंत पोपटीचं मॅरिनेशन झालेलं आहे, तयारी होते, सगळं सॉर्ट करतात. याच टायमिंगला पोपटी करतात. फेब्रुवारी मार्च मध्ये नाही, पण जान-फेब्रुवारी मध्येच पोपटी करतात. थंडी होती. रत्नागिरीत कधी थंडी होती तुम्हाला एकतर कळत नाही. रत्नागिरीत कधी थंडी होती बघा. रत्नागिरीचं शिवसृष्टी समोर हा रिसॉर्ट आहे. टायमात आलो, साध्या दुकानात बंद करत होते. जास्त लांब नाही, शिवसृष्टीच्या बरोबर समोर. पण इकडनं जात आलो. घे 2-4 प्रकार घे. 2-4 प्रकारचे किती घ्यायचे? 3 घे, जास्त 4 लग रहा है वो देखो. हे काढ ना, क्रिस्पी कॉर्न काहीतरी आहे बघ. काय घाबरता कुत्र्यांना? लाजा वाटते का तुम्हाला? मग कशाला शुशू करतात? तो एकदाच भुंकला ना, पळत जाल घरात. सुद्धा आम्ही माणसं आणलेली आहेत. हाड काय स्नॅप ॲडिक्ट. पण बघा ना, काही यूज वाटते महाराजांची मूर्ती. झूम करून दाखवतो मला, इकडनं क्लिअर दिसते. आणि हिला पण स्नॅप टाकायचा आहे. हा, नुसते स्नॅप ॲडिक्ट आले. काय होतं यांना स्नॅप टाकून? कोणती वेगळी लेवलची शांती भेटते मला हेच कळत नाही. भेटत. अरे सगळे शिव्या घालतात रे. काय स्ट्रिक्स तोडायचं असतं? कोण शिव्या घालतं का? कोण शिव्या घालतं ते सांगून जा आता. कोण शिव्या घालतं? त्याने हात मारलेले तोपर्यंत पोपटी पण तयार होते. हे मी बोलवतो, हे मला कोणी घ्यायला नाही दिलं. चालू केलेलं आहे. हा महत्वाचा आहे जे आपण आणलेलं येताना. आणि हे सगळं सामान भाईने बोजाकीने तयार केलं. काय वो चिकन. अरे ये कुछ अलग है. हे थांब, हे ओके. पनीर, चिकन आणि ही कोळंबी आहे. ती कोळंबी त्याच्यात टाकायची.
नको आता नको धुतला नाही नाही धुतलेलं नाही. तसं नाही म्हणताय. पानांची तयारी चालू आहे. ही पानं थांबा. ही पानं जेव्हा आपण सगळं पोपटे वगैरे करू तेव्हा डिश म्हणून कामी येतील ही सगळी पानं. इकडे नॉनव्हेज, तिकडे व्हेज, तिकडे व्हेज चालू आहे. ते एवढे सगळे व्हरायटी त्याच्यात जाणार. आणि मग हे चिकन मॅरिनेशन. आणि ही माणसं ही सगळी ही माणसं काम करतात आणि ही व्यक्ती बसून आहे, नुसती बसून आहे. हा हे बघ नाहीतरी हिने एक बटाटा कापला हिने. हा काय जमतंय? हा पडापडीचं काम. नुसती पाडापाडी चालू आहे. आपली अंडा पार्टी चालू आहे जिंदाबाद. एक जरा सीन झाला. हा बघा जरा प्रेस करताना वो ब्रेक हो गया. ठीक आहे. आपल्याकडे काका ते अजून एक मडका अरेंज करतात. होईल सेट, काय विषय नाही, काय वाया नाही गेलाय. तो मडका ब्रेक झालाय. हो. आणि पनीरवाल्यांचाच यांकी आता ही आणि कोण आहे आजोबा ब्रेक करणार आहे मेंबर. Okay, meow meow. You enjoy. Finally, अंड्या रेडी आहेत. प्लीज तर तिला रिप्लेसमेंटला छोटी अंडी ज्याच्या 3 आहेत ते तांबे हे याच्यात सगळ्या 3 अंडे एकत्र जाणार. शेकोटी प्लस पोपटी शेकोटी घ्यायला बसलो. हा गरम करत ठेवूया. ये इधर अटक गया है विचार. अरे पण जमिनीला टेकलायस रे तू. अरे वरती थांबा काहीच गॅपिंग नाही. जमिनी आहे जराशी आहे. एवढा एका बोटा एवढी आहे. खेळ झाले कसलं भारी वाटतं. रात्रीचा खेळ चालले दाखवतो. हे बघ तू बाजूला हो. कमबॅक हे बघ काय काळत आहे काय झाली पेटायला. काय नाही पुढची 1 तास तरी हे शेकोटी खाण्यात जाणार आहेत. अग्नी आता मी उठतो नाही तर माझी होईल अग्नी. अडकलं ठेवून पकडला शूट घ्यायला. तेव्हा मला टेम्परेचर वॉर्निंग आली नाही. पण सकाळी जेव्हा मी गाडीत बसलो तो शूट घ्यायला इंट्रो तेव्हा एवढा तापला होता फोन. हा मी विचार सूरज काका ये इकडे तर मडका लावलेला आहे. मडकं फुटलेलं फुटलेलं पण आहे. ठीक आहे. एखाद दुसरं जरासा क्रॅक गेला, फुटलं नाही, कपची निघाली. सगळी येऊन बसलेत शेकोटी घ्यायला. हे जाते आता बघा. आता सगळे दिसतील. थंबनेल पण जरासं लीक चालू झालं इकडनं. तो कसा आहे आपल्याला तो पाण्याचा प्रॉपर त्याचा मडका लागतो. जो जाड असतो आपण यूज केला पाण्याचा, त्याच्यामुळे त्याला जरासे क्रॅक येतात. तर आता जर आम्ही बाहेर पडलोय कारण का पोपटीने नुसतं पोट भरणार नाही. कारण का पोपटी ऑलरेडी आता किती बनते त्याच्यावर आहे. आणि तर ते एक मडकं फुटल्यामुळे जरा ते स्प्लिट आउट केलंय. मग आता जरा जवळपास बघतो. ऑलरेडी आता 10 वाजलेले आहेत. ह्या हॉटेल मधून पार्सल घेतलेलं आहे. तो पार्सल आणतोय आता. काय नाही 2 फ्राईड राईस घेतलेले आहेत. पण हे जरा फ्राईड राईस अति मोठे नाही वाटत तुला कंटेनर. म्हणजे प्राइस पण बरोबर आहे. हा लेवलला आहे. नाहीतर मी ह्याला बोलवतो 4 घ्यायला पण हिशोबात आहे खेळ. मग 4च झाले. तसं नाही नॉनव्हेजचेच नुसतं 4. आता हे व्हेज 2 आणि नॉनव्हेजचे 2. पार्टी वगैरे नको ते इकडेच. आम्ही खाना आणायला काय आलो इकडे. पोपटी सुद्धा झाली यांची. हे नॉनव्हेज आहे की व्हेज आहे? नॉनव्हेज आहे. तिकडे व्हेज आहे. जरा कमी वाटते पण जाऊ दे. भर करायला चिकन आहे.
बहीण ही खरी बहीण जी मी नव्हतो तरी याचा व्हिडिओ केला नाही. हीच ती. पोपटी पार्टी डन चालू आहे. पनीर चांगलं लागलं चिकन पेक्षा मला. सगळे पोपटी खाण्यात मागण्यात सगळ्यांना भूक लागली. भुका लागल्यात. एवढ्या कष्ट घेऊन सगळ्यांनी बनवलेली आहे. कच्चा पण हा कच्चं पण सगळं खातो. अजून खायचं. काय आता बटाटे ते चांगलं लागायचे बरोबर. काय लागतं हा खाऊ मग ते सगळं जग मारलं. खरं हे आहे ना, मी एक तुम्हाला सांगतो, खरं हा ट्रेंड आलाय आता पोपटी बिपटी. आधी हे लोक पोट भरावं म्हणून ते करून खायचे, की जेव्हा ट्रॅव्हल करायचे गाव टू गाव फिरायचे त्यावेळी करायचे. गरीबी आहे रे. ऍड्रेस किती ओके पोट भर जेवण झालेलं आहे. पोट भर गळा भरेपर्यंत पोटभर खाल्लेलं आहे. जरा अतिच झालेलं जर आतीच झालेलं आहे. आणि व्हेज खाल्लं, मी तरी नॉनव्हेज खाल्लं. चिकन तर एक नंबर, पोपटी पण एक नंबर झालेली. दादांना धन्यवाद. तर ह्यांचीच प्रॉपर्टी आहे. इकडे आम्ही आलो होतो. अल्फान्स टुरिझम. आपल्या हे कोकणी पद्धतीचं आपण सगळं पर्यटकांना फूड Food वगैरे, हा. करतो. कोकण फील कोकण feel आहे. आणि रूम कधी आलात तर त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये नाव आणि दादांचा, तर तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की भेट द्या. आणि झालेलं आहे सगळं. बाय बाय. सगळे गाडी काढायची. अरे यांकित जर बसल की हेच हाल होतात माझे. सीट पार्टी पुढे घ्यायलाच लागते आपल्याला. चला गाडी गाडी आपली आणि निघूया. One eternity later. तर आता आलोय आपण घरी. येऊन म्हणजे अर्धा एक तास झाला असेल आलो होतो, पण 12:15 वाजता. आता वाजलेत पावणे एक वाजून गेले, म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे आपल्याला येऊन. तर जरा फ्रेश वगैरे झालो, मगच म्हटलं व्लॉग एंड करूया. तर असा काही होता हा आपला व्लॉग, पोपटीचा आणि आपल्या कमबॅकचा व्लॉग होता हा स्पेशली. तर मग तो दोन्ही मरेच झाले, एकत्र झाले शेवटी. माझा हा व्लॉग टाइमात जाईल आय होप. मी नाही यावेळी मी प्रॉपर लेवलला ह्याला एडिट वगैरे करून पटकन टाकणार आहे. ह्याला यावेळी लेट नाही करणार. नसेल तर ब्लॉग होत नाहीत, मग घरचा काय दाखवायचा. माझा ब्लॉगचा कंटेंटच तो आहे की मी एक्सप्लोअर करतोय नवीन जागा, की कुठे तो विषय आहे आपला. त्याच्यामुळे ब्लॉग जराशी आपले डिले होतात आणि काय होत नाहीत, जसं या 2 महिने झाले. आय होप सो. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला. मी भेटूया असाच पुढच्या एका क्रेझी प्लॅन आहे, बघूया. तो झाला तर नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असेल. होप सो. हॅशटॅग ओव्हर अँड आउट. बाय. तुम्हाला छोटासा स्पॉइलर देऊन जातो, शेवटपर्यंत पोस्ट क्रेडिट पर्यंत थांबा. कॅमेरा बंद करा, ही पडतेच पडते. हिला ओरड पडली शेवटी पडली. थांब